मी एकदा ईडीच्या याच्यामध्ये होतो, कोठडीमध्ये, आणि सरकारवर भयंकर टीका करणारं माझं रोखठोक प्रसिद्ध झालं. मी ईडीच्या आतमध्ये बसलो आहे आणि सगळ्या नॅशनल चॅनलला बातम्या, संजय राऊत तो जेल में है लेकिन लिखा किसने. ते 2 अधिकारी रात्री आले उठवायला मला, क्या स्टेटमेंट लेना है. मतलब बोले क्यों स्टेटमेंट लेना है भाई, वो आप यहाँ बैठे हैं 4 दिन हो गया और आपका आर्टिकल आज पब्लिश हो गया, पूरा टीवी पे चल रहा है. राज्यपालावरती काहीतरी मी लिहिलं होतं आमच्या तेव्हाच्या टोपीवाल्या, की हे कसे महाराष्ट्रद्रोही आहे. आणि ती इन्क्वायरी लागली तर मी म्हटलं लिखो मेरा स्टेटमेंट ले लो आप. मैं पहले लिख कर आया था, मुझे मालूम था ये गंदगी करने वाला है. हे लिखो, स्टेटमेंटमध्ये आहे माझ्या ते, आप लिखो. 11:30 वाजता मला उठवलं त्यांनी, स्टेटमेंट लेना है हमको, ऊपर से मैसेज है कि स्टेटमेंट ले लो उनका, ये कैसा गया आर्टिकल यहाँ से. बोलो आपके यहाँ तो सीसीटीवी फुटेज, आप देख लो कैसा गया हो. हे पुस्तकाच्या या कथा फार सुंदर आहेत, रोमांचक आहेत. साकेतने माझ्यापेक्षा वाईट दिवस काढलेले आहेत. साकेत साबरमती जेलमध्ये होता, विचार करा, गुजरातच्या. साकेतला एअरपोर्टवरनंच उचललं होतं का, साकेत बरोबर ना, तुला एअरपोर्टवरनं उचललं. साकेत 7 महिने तुरुंगात होता. त्या मानानं आम्ही थोडे कमी राहिलो. त्याचा अनुभव जास्त आहे, तो ज्येष्ठ आहे त्या बाबतीत मला. पण पुस्तक तयार झालं. 80% पुस्तक तुरुंगात लिहून झालं. 20% लिहायला 2 वर्ष लागली. 2 वर्षानंतर वेळेस निवडणुका आल्या, मग घरच्याच आमच्या मुली सगळ्या, बाबा लिहा पूर्ण करा, लिहा पूर्ण करा. शेवटी ते लिहून झालं पुस्तक, ते प्रसिद्ध झालं आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आम्ही ज्या कसाबच्या बॅरॅकमध्ये राहिलो होतो, ते बॅरॅक कोणी बनवलं, आमच्या जयंत पाटलांनी. आता काय सांगणार, जयंतराव पाटील गृहमंत्री, इंजीनियर आदमी है ये, कसाब के लिए स्पेशल बैरक कैसा होना चाहिए उसका डिज़ाइन ये जयंतराव पाटिल ने बनाया और बाद में हमको अंदर भेज दिया. और मेरे को बाद में पूछता कैसा था, तो क्यों, मैंने ही बनाया है. कैसा था और मैंने बनाया है. अच्छा, हे अशा सगळ्या या गमती जमती आहेत त्या पुस्तकामध्ये आहेत. कटू आठवणी असतातच, पण त्या कटू म्हणून घ्यायचं नाही, तो अनुभव म्हणून घ्यायचा. मला उद्धवजी काय म्हणाले त्या दिवशी, त्यांनी पुस्तक वाचलं आणि मी म्हटलं कसं आहे पुस्तक. मी भाषणात सांगेन, पण एका वाक्यात सांगतो, पुस्तकात रडगाणं नाही आहे कि मेरे को अरेस्ट किया, फिर मैं रो रहा, फिर ऐसा हो गया, असं झालं तसं झालं. अरे हो गया, ठीक है, गया जेल में, वापस आ गया. जिसने मुझे पकड़ा उसको पश्चाताप हो गया, त्याला झक मारली आणि याला पकडला. अरे हम गुंडे लोग हैं, हम जेल जाने से नहीं डरते और देश को ऐसे लोगों की जावेद साहब अब जरूरत है. लोहा लोहे को काटेगा. अभी हम सब लोग जो है, साकेत है, हम है, आप जैसे हमारे मार्गदर्शक उद्धव जी है, पवार साहब है, पूरे देश में एक माहौल बन गया है. ये महाराष्ट्र है. या पुस्तकाचं सार काय आहे, 2 गोष्टी आहेत पवार साहेब. मी सकाळी पण सांगितलं, हे पुस्तक राजकीयच आहे. ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे त्याने पुस्तक वाचलं पाहिजे. ज्याला सत्तेची चाटुगिरी करायची आणि सत्तेसाठी सर्व काही करायचं आहे, उसके लिए किताब नहीं है. जिनको अपोजिशन में, ज्याला विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचं आहे, त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. आणि एका वाक्यात सांगतो, या पुस्तकाचा सगळ्यात शेवटचा सार असा आहे की महाराष्ट्र गांडू नाही आहे. महाराष्ट्र मर्दों की औलाद आहे, या पुस्तकाचं एक महत्त्व आहे. आमच्यासारखे असंख्य लोक आहेत, अनेकांना त्रास झाला, अनिल परबना त्रास झाला, असंख्य लोक आहेत जो झुके नाही.
आज भी लड़ते रहेंगे। आज भी मैं कोर्ट में जाता हूँ, जज के सामने खड़ा